मुंबईच्या प्रभाग क्रमांक 67 मध्ये मनसे आणि ठाकरेंची सेना या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्यानं इथं नेमकं काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय। अंधेरी पश्चिमेकडच्या या प्रभागातून मनसेनं कुशल धुरी यांना मैदानात उतरवलंय, तर ठाकरेंकडून शरद जाधव यांना उमेदवारी दिली गेली आहे। त्यामुळे आता प्रभाग क्रमांक 67 मध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चा रंगू लागल्यात। या संदर्भात मनसेचे उमेदवार कुशल धुरी यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांची युती झाली असली तरी काही वॉर्ड असे आहेत जिथे दोन्ही पक्षांकडून आपल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज वाटप करण्यात आलेले आहे। त्यामुळे या प्रभागांमध्ये नेमकी मैत्रीपूर्ण लढत होणार का की आता कोणता उमेदवार माघार घेणार हा खरं प्रश्न निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत सध्या वॉर्ड क्रमांक 67 चे उमेदवार धुरी आहेत। तर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, तर आता नेमकं काय होणार 67 मध्ये कोण अर्ज मागे घेणार का मग मैत्रीपूर्ण लढत होणार? बघा, आमच्या वतीने तर अर्ज मागे घ्यायचा काही प्रश्नच उडत नाही। आम्हाला राजसाहेबांचा शब्द हा आदेश असतो आणि त्याचं पालन आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहे। आणि मग पुढचं जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं त्यांचे काय निर्णय येतीलच, मला अशी शाश्वत म्हणजे खात्री आहे। त्यांनी काही मागे घेण्यासंदर्भात काही बोलणं झालं तुमच्याशी? नाही, त्या बाबतीत आमचे वरिष्ठ नेते चर्चा करत आहेत साहेबांशी। ती नक्की 67 अंधेरी पश्चिमची जी जागा आहे ती नेमकी सुटली कोणाला होती? ती आम्हाला सुटली आहे। 67चे जे आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार मी आहे, कुशल धुरी। आता तुम्हाला वाटतं की ते उद्यापर्यंत फॉर्म मागे घेतील जर जागा तुम्हाला सुटली आहे तर? बघा, हे तर तेच ठरवतील, पण मला अशी अपेक्षा आहे की हे बाळासाहेबांचा शिवसैनिक हा आदेश पालन करणारा असतो आणि त्यांनाही सद्बुद्धी येईलच या गोष्टीची आणि त्यांना जे पक्ष त्यांचा जो अधिकृतपणे निर्णय घेईल त्यांच्या बाबतीत तेही त्याचं पालन करतील अशी मला अपेक्षा आहे। ते कुशल धुरी वॉर्ड क्रमांक 67 चे ते मनसेचे अधिकृत उमेदवार आहेत। या ठिकाणी ठाकरे गटाने देखील त्यांचे शरद जाधव या नावाच्या उमेदवारी दिलेली आहे, मात्र ते उमेदवारी मागे घेतील असा विश्वास कुशल धुरी यांनी व्यक्त केला आहे।